देशभरात लोकसभा निवडणुकींची वारे वाहायला सुरुवात झाली असून अनेक पक्षांकडून तयारी देखील सुरुवात करण्यात आली आहे। नाशिकमध्ये देखील भाजप नेते दिनकर पाटील यांच्याकडून लोकसभा निवडणुकीची तयारीला गेल्या वर्षभरापासून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः दिनकर पाटील आहेत। पाटील साहेब, आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। काय सांगाल, आपण गेल्या वर्षभरापासून लोकसभा निवडणुकीची तयारी करतायत, आपल्याला काही पक्षांकडून शब्द देण्यात आला होता का काही? नाही, असं नाही आहे। मी इच्छुक आहे, मी पण दावेदार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून। कारण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी, जिल्हाध्यक्षांनी, मंडलाध्यक्षांनी, नाशिककरांनी सुद्धा मागणी केली पक्षाकडे की ही जागा नाशिक लोकसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीला सुटावी। कारण आमचे भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत, महापालिकेत सत्ता आहे, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात आमची सत्ता आहे, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आमची सत्ता आहे, इगतपुरीत आमचे नगरसेवक आहेत, सिन्नरमध्ये आमचे नगरसेवक आहेत। इतकं मोठं प्राबल्य असताना 2 टाईम आम्ही दुसऱ्या खासदाराला निवडून दिलं। आता आमचाच भारतीय जनता पार्टीचा खासदार व्हावा म्हणून मी गेल्या 2-2.5 वर्षापासून तयारी सुरू केलेली आहे। नक्कीच आपण तयारी सुरुवात केलेली आहे, परंतु भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत, त्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे इच्छुक राहण्याचा, प्रत्येकाला इच्छा असते, परंतु माझी तयारी 2-2.5 वर्षापासून आहे, फार मोठी तयारी आहे। माझं तळागाळात काम आहे। मी गेल्या 40 वर्षापासून राजकारणामध्ये काम करतो आहे, समाजकारणाचं काम करतो आहे। माझं अध्यात्माचं सुद्धा फार मोठं काम आहे। मानभाऊ पंथ असेल, वारकरी पंथ असेल, अनेक मंदिरांची उभारणी असेल, अनेक कार्यक्रम मी घेत असतो। भागवत कथा, रामकथा, शिवमा पुराण, अखंड अखिल भारतीय मानव पंथाचे संमेलनं, माझं अध्यात्माचं सुद्धा मोठं काम आहे। त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास माझा विजय निश्चित होईल। नक्कीच आपण मागच्या काही दिवसांपूर्वी शक्ती प्रदर्शन देखील केलं होतं। आपले काही जे वारकरी संप्रदाय असतील, महानुभाव संप्रदायातील असतील, त्यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिला होता। अखिल भारतीय मानव परिषदेचे आमचे अध्यक्ष विंदवंस बाबा, मी सुद्धा राष्ट्रीय संघटक आहे अखिल भारतीय मानव पंथाचा। अखिल भारतीय वारकरी मंडळाचे आमचे अध्यक्ष बोधले महाराज यांनी सुद्धा नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांना दोन्ही पंथांनी पत्र दिलं की तुम्ही आमच्या दिनकर पाटलांना उमेदवारी दिल्यास ते वारकरी पंथाचं, मानव पंथाचं फार मोठं कार्य करतात। आमच्या दोन्ही पंथांच्या माध्यमातून दिनकर पाटलांना उमेदवारी द्यावी, आम्ही देशभर भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहू। असे अनेक साधू संतांनी मला पत्र दिले, वकिलांनी पत्र दिले, अनेकांनी पत्र दिले। इव्हन आमच्या मंडल अध्यक्ष 20 त्यांनी सुद्धा माझ्याबाबत पत्र दिलेलं आहे। नक्कीच आपण मगाशी बोलताना म्हणालेत की भाजपची ताकद जी नाशिक लोकसभा मतदारसंघात जास्त आहे, कुठेतरी महायुतीमध्ये नाशिकची जागा जी आहे ती भाजपला मिळावी यासाठी भाजपकडून प्रयत्न चालू आहेत। 100% प्रयत्न। मी प्रथम सांगितलं, आमच्या 3 आमदारांनी, 3 जिल्हाध्यक्षांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी, कोर कमिटीने आणि मंडल अध्यक्ष 20 लोकसभा मतदारसंघातले नाशिक या सगळ्यांनी मागणी केली, सगळ्या पक्षांनी मागणी केलेली आहे। 100% याच्यात भारतीय जनता पार्टीला जवळजवळ हा मतदारसंघ सुटेल अशी अपेक्षा आहे। मात्र शिंदे गटाकडून देखील सांगितलं जातं की विद्यमान खासदार आमचे आहेत, ही जागा आमचीच आहे आणि आम्ही इथूनच निवडणूक लढवणार आहोत। आता पक्ष निर्णय घेईल। नक्कीच आपल्यासोबत हे होते भाजप नेते दिनकर पाटील। त्यांनी गेल्या वर्षभरापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे, आता पक्ष निर्णय घेईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।